श्री गणेशाय नमः. श्रीहरीने जेव्हा पुरुषोत्तमाच्या मूर्तीसमोर दीप ठेवण्याचं महात्म्य लक्ष्मीला सांगितलं, अत्यंत उत्कंठा लक्ष्मी मातेची वाढत गेली. अधिक मासात आणखी व्रत करावं किंवा त्याचं फळ कसं प्राप्त होतं, याचा दीप पालनाचा कुणाला कसा अनुभव आला, हे देखील मला विस्तार करून सांगा, असं लक्ष्मी मातेने विचारल्यानंतर श्रीहरी पुढची कथा सांगू लागतात. मथुरा नगरीमध्ये शाकले नावाचा एक ब्राह्मण होता. सदाचार संपन्न ब्राह्मण होता. एका पत्नीचं नाव विमला होतं, दुसरीचं नाव सुशीला. दोघेही अत्यंत प्रेमाने या गृहस्थाश्रमामध्ये राहत असताना एक दिवस पुरुषोत्तम मास त्या ठिकाणी प्राप्त झाला. पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने एक दिवस सुशीला यमुनेच्या स्नानासाठी गेले असताना तिने पाहिलं की अनेक प्रकारचे वेगवेगळे लोक इथे येऊन अत्यंत भक्तिभावाने यमुना मातेचं स्नान करतात, दीपदान करतात, विष्णुपूजन करतात. हे सगळं पाहिल्यानंतर घरी येऊन आपल्या पत्नीला तिने प्रश्न केला, महाराज, कुठल्या देवाचं हे व्रत चालू आहे, कुठला महिना चालू आहे, लोक अनेक येतात आणि अनेक प्रकारचे दीपदान पुण्यधर्म करत आहेत, या व्रताचं फळ काय आहे, हे मला विस्तार करून सांगा. तेव्हा पुरुषोत्तमाच्या अधिक मासाविषयीच्या अधिक माहितीसाठी सुशील नावाचा जो ब्राह्मण सांगू लागला आणि म्हणाला की भगवान विष्णूंपुढे जे प्रतिमास दीप लावून त्यांचं स्तोत्र मंत्र पठण करतात, पुरुषोत्तमाची कथा श्रवण करतात, अशा लोकांना भूलोकीचं पुन्हा दर्शन होत नाही. अंती सायुज्य मुक्ती मिळून भगवंताच्या नित्यपदाश्रित लोकाला त्यांची प्राप्ती होते. मग मी हे व्रत करू का, असं विचारल्यानंतर सुशीलेला त्या ब्राह्मणाने आज्ञा केली. पतीच्या आज्ञेनुसार तिने व्रताचं आचरण सुरुवात केलं. या व्रताच्या आचरणामध्ये अनेक प्रकारचे विघ्न विमला नावाची ती दुसरी पत्नी करू लागली. जाता येता त्या दिव्यातलं तेल कधी कमी करत होती, कधी वात विझवत होती, कधी वारा झाकून या ठिकाणी दीपाला बंद करत होती. अनेक प्रकारचे तिचे उपद्व्या सुशीलेला लक्षात आले, पण व्रत चालू असताना कोणालाही दुर्वचन बोलायचं नाही, अविष्ट बोलायचं नाही, अशा उद्देशाने ती तिला काहीही बोलली नाही. प्रयत्न करून अनेक प्रकारचे कष्ट सोसून तिने हे व्रत पूर्ण केलं आणि व्रताचं फळ म्हणून अत्यंत अशा भगवत कृपेची तिला प्राप्त झाली. भगवंताच्या आशीर्वादाने तीन तृप्त होऊन या महीवरती अखंड सुखाने नांदू लागली. विमलेला मात्र पतीचा विरह झाला. दुःखी कष्टी होऊन तिला अंतकाळी मरण आलं आणि मरण जाऊन ती रौरव नरकामध्ये पडली. हजारो वर्षांच्या नरकयातना भोगून अंत्यसर्पिणी, ग्रामसुकर, कोल्हा, भालूक अशा विविध योनीमध्ये जन्म घेऊन दुःखास प्राप्त झाली. म्हणून प्रयत्नाने जे लोक दीपाराधन करतात, भगवंताचं नामसंकीर्तन करतात, पुरुषोत्तम मासाची कृपा या ठिकाणी प्राप्त करून घेत असतात. अशा या दीप महात्म्याचं वर्णन श्रीहरीने लक्ष्मी मातेला सांगितलं. आता लक्ष्मी मातेला अनेक प्रकारच्या जिज्ञासा होत आहेत की पुढे अनेक कथा या महिन्यामध्ये असणार आहेत, तर कुठले व्रत करावे याचा विस्तार आपण पुढील अध्यायामध्ये पाहणार आहोत. पुरुषोत्तम भगवान की जय.